आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे तेव्हा आपण तिथे लिहित जायचं +1 +2 +3 +4 +5 आणि खाली लिहित जायचं -1 -2 -3 -4. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काही कन्फ्युजन आहे का? जी फ्रिक्वेन्सी सर्वात मोठी असते त्याच्या समोर 0 लिहायचं आणि मग इकडे +1 2 3 4 असं लिहायचं, नाही तर इथून लिहा 5 3 असं नको लिहा. 1 2 3 4 5 इकडे 1 2 3 4. समजला? इथेच कन्फ्युज होतात विद्यार्थी. असं लिहायचं, इथे +1 आला इथे -1 आला, लक्षात ठेवायचं. 1 1 इथून सुरुवात होते. 1 2 3 4 1 2 3 4 5 इकडे प्लस राहते इकडे मायनस राहते. इथपर्यंत समजलं का? नंतर f(x) करायचं. f(x) चा अर्थ काय होतो? f आणि या x' चा करायचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ f and x'. 1 into +5 +5, 3 into 4 +12, 4 into 3 +12, 7 into 2 +14, 8 into 1 +8, 12 into 0 0, 5 into 1 -5, 7 into 2 -14, 2 into 3 -6, 1 into -4 -4. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? याचं काय केलं आपण? या फ्रिक्वेन्सीचं आणि या x' आपण मल्टीप्लिकेशन करत गेलो. हमने क्या किया? f और x' का मल्टीप्लिकेशन हम करते गए. जो प्लस है वो प्लस में आ गए, जो माइनस में थे वो माइनस में आपकी यहाँ पे कैलकुलेशन आ गया. इसके बाद आपको सबसे पहले ये f(x) कॉलम है, इसका करना है टोटल. टोटल करने के लिए क्या यूज करते हैं अपन? समेशन. कॉलम का नाम क्या है? f(x) = अभी क्या करना है आपको? प्लस की टोटल अलग करना है और माइनस की टोटल अलग करना है. यहाँ पे प्लस की टोटल अलग लिखो, माइनस की टोटल अलग लिखो. प्लस किती येते सांगा? 24 5 29 आणि हे 14 किती? 43 आणि 8 किती झाले? 51. प्लस का कितना है? 51. यहाँ पे लिखना नहीं है, यहाँ पे लिखना नहीं टेबल में, ये आपको डॉट में लिखना है. 5 14 6 4 कितना होता है? 29. ये आ गया आपका माइनस में 29. अभी क्या करना है? +51 -29 कितना आया अपना? इसका करना है माइनस. प्लस ची टोटल वेगळी लिहायची, मायनस ची टोटल वेगळी लिहायची. जी आली ती ऍक्च्युअल जी आली ती. प्लस ची 51 आली, मायनस ची 29 आली. 51 मधून 29 गेले, किती राहतात सांगा? 22. आता मला एक सांगा, याच्यातली मोठी संख्या कोणती आहे? जी संख्या मोठी असते त्याचा साइन या उत्तराला द्यायचं. समजा मायनसची संख्या मोठी असती तर आपण इथे मायनस साइन दिलं असतं. ठीक आहे? जी संख्या मोठी असते त्याचं साइन या उत्तराला द्यायचं. म्हणून इथे द्यायचं +22. इतकं समजलं का? नंतरचा कॉलम f(x'². आता मला सांगा बरं, हे f(x'² कसं काढायचं? तुम्ही सांगा. f(x' आहे, f(x' आहे त्याचा स्क्वेअर कसं काढतो? स्क्वेअर का कसं कराल? म्हणजे या 5चा स्क्वेअर कराल. तुम्ही सायन्स वाले, तुम्ही शांत बसा. ते बिचारे कॉमर्स वाले असं नाही केलं. तुम्ही काय कराल? तुम्ही डायरेक्ट असं केलं असतं, 5 5 25 12 वर्ग 144. असं नाही, दिस इज रॉंग मेथड. तुम्हाला काय करायचं आहे? x' f(x') याचं मल्टिप्लिकेशन करायचं. समजलं? प्लस प्लस. आणि एक लक्षात ठेवा, स्क्वेअरचा कॉलम हा कधीही प्लस मध्ये येतो, हा मायनस मध्ये येत नाही. जेव्हाही आपण स्क्वेअर करतो हा कधीही प्लस मध्ये राहतो, मायनस मध्ये येत नाही. आता 5 × 5 25. आता जरी इथे 25 आलं तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही 5 25 केला. असं नाही, इथे लक्ष द्यायचं. इथे 5 होते म्हणून इथे 5 होते म्हणून 25 आले. आता इथे पहा 4 × 12. आता आला का इथे तसं? इथे 144 आले का? नाही. असं करायचं. 4 × 12 48, 3 × 12 36, 4 × 2 28, 1 × 8 8, 0 0 0
1 into 5 5. आता हे का बरं प्लस मध्ये येत नाही? मायनस मायनस काय होतं? प्लस. चिन्हांचा गुणाकार माहिती आहे का? प्लस गुणिला प्लस प्लस होतात, मायनस गुणिला मायनस प्लस होतात, प्लस गुणिला मायनस मायनस होतात आणि मायनस गुणिला प्लस मायनस होतात. ज्यांना माहित नाही त्यांनी देऊन घ्या चिन्हांचा गुणाकार. त्याच्यानंतर 2 गुणिला 14 किती होतात? 28. 3 गुणिला 6 किती होतात? 18 आणि 4 into 4 किती होतात? 16. इथपर्यंत समजलं? या कॉलमची करायची टोटल म्हणून इथे लिहायचं समेशन. कॉलमचं नाव काय? fx डॅश ब्रॅकेटचा स्क्वेअर, सॉरी fx डॅशचा स्क्वेअर. आता याची टोटल करा. या संपूर्ण या कॅल्क्युलेशनची टोटल तुम्हाला इथे लिहायची. किती येते सांगा? कॅल्क्युलेट करा पटापट. याची टोटल येते 212. आला 212? टेबल समजला? पॉज कर.